तरी नमस्कार मित्रांनो, माझा नाव रविराज. इंट्रो मी नंतर शूट करतोय. आज आम्ही चाललोय बेलसेला. सगळी व्हिडिओ बनवून झालेली आणि नंतर मी हे असं बोलून टाकतोय. ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तू काय हसतेस? तुसा बर्थडे नाही, मी भेलसेला गेलो होतो ना बाप्पाला, त्याची व्हिडिओ टाकतोय. माझा बर्थडे केव्हाच झाला. गेले आमच्या चिपळूण गावापासून इथं आता हे चोरवणे, मोरवणे, धामणन आणि आता हा सरळ रस्ता चाललाय. इथून जवळजवळ 7-8 किलोमीटरवर आमचं भेलसाई गाव, म्हणजे आमचं वंशज जिथून आले ते गाव. तिथे आम्ही आता देवदर्शनासाठी चाललोय, कुलदेवतेच्या. हा तो मार्ग भेलसई. याला नाही गणेश असेल तर जायचंय. काय लागेल तर आम्ही इथं भेलसेच्या सीमेवरती पोचलोय. आता इथं बाबा नारळ देतील. तिथं अंडी बिंडी ठेवलीत राव. ती माझी बोट ओढली असती. हाताने नारळ सोडला एवढा. आज इथं मामा सुद्धा आला आमच्या सोबत आणि आबा पण आलेले आहेत. बाबू वरती ठेवू का इथे ठेवू रे खाली? वरती ठेवा. ए बाबू वरती ठेवू का खाली ठेवू? तुम्ही नेहमी ठेवता तिथे ठेवा वर. तिथं ठेवा वरती आणि बोला काय बोलताय तुम्ही. अरे बाबू नारळ पाहून झाला. सांगून करत जा बा, मी मध्येच काहीतरी बोलतोच आवडतं. आणले की रस्ता आवड बोलत बसते. आता पहिला इकडे जायचं का इकडे जायचं? इकडं घरी जायचं आणि मग इकडे यायचं ना. नाही पहिलं देवळात जाऊया बस. देवळात त्याच रस्त्याला दिवळ आहे. तिकडं कुठं आहे दिवळ? त्यांना माहिती आहे रोड. इकडे आहे अप्पा. गावच्या गावचं जवळ इकडे आहे. गावच्या देवळात जायचं ना आधी. हा मग तर आम्ही बेलसेच्या गावच्या देवळात चाललोय पहिले. म्हणजे तिथं कसं म्हणजे ते घरी गेल्यासारखं पण आहे ना देवळात गेलं तर. व्हॉट्सअप मग काय तिसंगीला पण नाही कान्यात आहे. तर हे आमचं मंदिर आलंय. हेच मंदिर ना समोरचं? हा बेलसई ते तिकडचं मंदिर. मंदिर सुधारायला हवं यायला पाहिजे. मंदिर आहे तिकडचं घरासारखं. अरे हे बघ ना बारीक बारीक आंबे. तर इथं बारीक बारीक झाडावरचे आंबे पडलेले आहेत, जे उचलतात ते सगळे. काय हे आमचं इथं जंगलामध्ये असं एक मोठं मंदिर आहे. हा म्हणजे तेच कुलदेवतेचं मंदिर आहे. मोठं म्हणजे आपल्यासाठी मोठं आहे ना. आमच्यासाठी मोठं आहे. तू नुसता मोबाईल घेऊन फिरतोय. हा बोल असंच कॅमेऱ्यामध्ये एकदा. नुसता मोबाईल घेऊन फिरतोय. बॅगा घ्यायला मला. पहिले इकडे बस. ठीक आहे. तुला इकडे याय. राम वरदायनी मंदिर. हा 2 मिनिटं सगळे मंदिर दाखवूया. दरवर्षी याला सांगायला लागतं. काय कारण? हा 2 आणि तिथे एक 3 आणि अजून 4 आणले तुम्ही. आणि एक तिकडे देवळा तुमच्या घरी.
हां जरा सर बाबा पूजा तिथलं नंतर कर ना, पहिलं तिथलं बघून सगळं कर. तर ह्या मंदिरामध्ये आई प्रवेश म्हणजे नाही करू शकत. हे काय ह्या मंदिरात पण जाऊन बघू. तर हे असं छान प्रकारचं आमचे कुलदेवतेचं इथं मंदिर आहे. या मंदिरामध्ये मी आता जाऊन आलो, बघितलं असेल तुम्ही. अम्मा गाई म्हणजे हे आमचे गाव. सांग ना. हे भेलसेकरांचे आमचं भेलसे गाव. सांगितलं आधीच. पाहिलं इथं एकदा गाडीत चढे ना. ती आपली बहीण होती, ती हो हो. इथं ते हे आहे ना मध्ये. मोठी गाडी होती ना बहीण. तरी आहे काय सर इथून कुठं जायचं रे?
तर इथं आमचं कुलस्वामीचं हे मंदिर आहे. इथं आमची कुलस्वामी आहे. आतमध्ये जाऊन थोड्या वेळाने दाखवतो. काय आहे? देवघर, आमचं कुलदेवतेचं देवघर. हे कुलदेवतेचं देवघर आहे. आज पाऊस येतो. पाऊस वाटतंय. काम चालू आहे इथे. काम म्हटलं झालं. अरे इथे अगरबत्ती कुठे? गरम हो किती होतं? का? बापरे, एकदम इथं तर काय नाही, पुण्यात बघायला पाहिजे. ना हवा ना काय, एकदम. अगरबत्ती घेतली? हो. माशी झाली ना? ही कुठं लावूया? लावा दिली देवाचं. हा. ती समय मागं हो जरा. एवढे फुलं नको लावा. याच्यात ना? नाही, एवढी जवळ नाही जात. कोण नाही काय? हे देखत आहे. हो? नाही पडत. नाही तांदूळ घेतात. तांदूळ घेतात. त्याला घालू का? त्याला घालू का? हो. शूटिंग करते. नाही हे करते ना. अच्छा. झाकण कावलं ते? बंद कर, बंद कर. दोन चार आम्हाला पण ठेवा. तेच काढायला बोलतोय मी. काय ते? हे काय बाजूला दोन